असोसिएशनच्या पुणे शाखेतर्फे दैनिक सकाळ आणि साम टीव्हीच्या विशेष सहकार्यानं पुण्यात महिलांसंदर्भात आज एक परिषद झाली। महिलांचं आरोग्य हा परिषदेचा मुख्य विषय होता। यामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य यावर चर्चा झाली। आत्मविश्वास कायम ठेवा आणि स्वतःला कमी लेखू नका असा सल्ला यावेळी उद्योजक जयश्री फडणवीस यांनी दिला। सुंदर सुंदर जगण्याचा आणि सगळ्या कुटुंबाला छान आनंद देण्याचा आणि त्यांना छान करण्याचा। ग्रामीण भागात महिलांचं जीवन आजही कष्टप्रद आहे। तिथं वैद्यकीय सेवेची मोठी गरज आहे। त्यामुळे राजकारणापासून दूर न राहता वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळींनी मुख्य प्रवाहात सामील होऊन निर्णय प्रक्रिया अधिक बळकट करावी असं आवाहन खासदार रजनी पाटील यांनी यावेळी केलं। आणि म्हणून तुमच्यासारख्या ज्या समाजामध्ये लोकांना जे वावरणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा राजकीय क्षेत्राशी कुठेतरी निगडीत झालं तर निश्चितपणे आम्हाला असं वाटतं की या समाजामध्ये चांगली मानसिकता निर्माण होण्याचं काम होईल, चांगली लोक या राजकारणामध्ये येऊ शकतील। महिला स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करून कुटुंबाचा विचार करतात, पण महिलांचं आरोग्य धोक्यात आलं तर कुटुंबाचं, समाजाचं आणि पर्यायानं देशाचंही आरोग्य धोक्यात येतं। त्यामुळे कुटुंब आनंदी राहायला हवं असेल तर महिलांचं शारीरिक, भावनिक आरोग्य जपलं पाहिजे असं मत लेखिका शोभा डे यांनी व्यक्त केलं। Health comes last in a family. It's never about me, it's always about we. Our priorities come at the bottom of the priority list when we are running our family. And in a way that is short-sighted, because as was mentioned earlier, a healthy woman means a healthy family, means a healthy community, means a healthy society, means a healthy country. परिषदेमध्ये आरोग्य विषयक खुल्या चर्चेत सहभागी होण्याची संधी उपस्थित महिलांना मिळाली। शिवाय इंडियन मेडिकल असोसिएशन आणि सदस्यांनी तयार केलेल्या 3 पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं। साम टीव्ही पुणे।